लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. संगमनेर शहरातील डॉक्टर अतुल आरोटे यांच्या आरोटे हॉस्पिटलचं स्थलांतर झालंय. नाशिक पुणे महामार्गालगत घुलेवाडी येथे फ्लोरा टाउनशिप समोर शिवम हॉस्पिटल या नावानं भव्य आणि सुसज्ज हॉस्पिटल त्यांनी साकारलंय. या हॉस्पिटलचं उद्घाटन डॉक्टर अतुल आरोटे यांचे आजोबा दशरथ आरोटे आणि आजी देऊबाई आरोटे यांच्या शुभ हस्ते पार पडलंय. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर किरण लहामटे, समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे, सीताराम राऊत, डॉक्टर सोमनाथ मुटकुळे, त्याचबरोबर पुणे येथील ब्रह्मकुमारिका राजयोगिनी नलिनी बहेंजी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉक्टर अतुल आरोटे यांनी पाहुण्यांचं स्वागत करून या सुसज्ज अशा हॉस्पिटलविषयी माहिती दिली आहे. तर यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी डॉक्टर अतुल आरोटे आणि आरोटे परिवाराला शुभेच्छा दिल्यात. तर डॉक्टर सोमनाथ मुटकुळे, हरिभक्तपरायण विवेक महाराज केदार यांनीही शुभेच्छा दिल्यात. मी इंग्रजी वाक्य वाचलं होतं, व्हेन वेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस, व्हेन हेल्थ इज लॉस समथिंग इज लॉस, बट व्हेन कॅरेक्टर इज लॉस एव्हरीथिंग इज लॉस. मला वाटतं डॉक्टर अतुलजी आरोटे त्यांचा सर्व परिवार यांनी या प्रजापिता ब्रह्माकुमारीचा अनुबंध अनुयायी असणं आणि परमश्रद्धेय वयोवृद्ध दशरथ बाबा आरोटेंचा परिवार हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा निष्ठावंत उपासक आहे. यांनी आरोग्य सेवा देताना समाजाला नीतिमूल्य काय असतात, कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये डॉक्टर अतुलजी आरोटे सरांनी जे संगमनेर आणि अकोले तालुक्यात वैद्यकीय सेवा देण्याचं काम केलंय, त्यावेळी अनेक पेशंट आम्हाला भेटले आणि सांगितलं, कदाचित आरोटे डॉक्टरांकडे आमचे उपचार झाले नसते तर आम्ही हे जग पाहायला शिल्लक राहिलो नसतो. हे डॉक्टरांनी केलेलं काम आहे. डॉक्टर अतुलजी रामनाथ आरोटे व त्यांच्या सुविद्ध पत्नी यांच्या उद्घाटनानिमित्त, स्थलांतरानिमित्त या ठिकाणी येणं झालं आणि खूप प्रसन्न, शांत आणि एक वेगळाच फील येऊन गेला. अतुल आरोटे हे नाव गेले 20 वर्ष 25 वर्ष संगमनेरमध्ये अतिशय सुज्ञ, कर्तव्यदक्ष डॉक्टर आणि पवित्र डॉक्टर म्हणून सगळ्या संगमनेर तालुक्याला किंवा संगमनेरच्या बाहेर माहीत आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आणि फार उत्कृष्ट सेवा केलेली आहे. गरजू रुग्णांना वेळ प्रसंगी अतिशय आधार दिलेला आहे. कोविडच्या काळात तर अतिशय उत्तम काम केलेलं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून एक रुग्णांची वाढती गरज आणि बदलतं जग, या बदलत्या जगाबरोबर हॉस्पिटलच्या सुद्धा क्रायटेरिया बदलल्या, रुग्णांच्या सुद्धा अपेक्षा उंचावल्या. आणि म्हणून एक काळ खाली इंजेक्शन वगैरे मारणारे डॉक्टर आता बदलून थोडस एक वेगळं जग हॉस्पिटलच्या विश्वात निर्माण झालं. आणि म्हणून या सुंदर वास्तूची गरज या ठिकाणी त्यांना वाटली आणि त्यांनी अतिशय प्रशस्त आणि सुंदर हॉस्पिटल बनवलेलं आहे. त्यांना या निमित्तानं संगमनेरच्या सर्व डॉक्टरांच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, शांती हॉस्पिटल, शांती फाउंडेशन, संग्राम सांस्कृतिक मंच या सगळ्यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. आणि त्याचं सर्व श्रेय गेले का त्यांचे वडील आणि आई या लोकांना आहे असं मी मानतो.
दिनांक 15 ऑगस्ट 2014 रोजी साधारण 12 वर्षांपूर्वी आपण आरोटे हॉस्पिटल या नावानं ताजनेमळ्यामध्ये एक छोटेखानी हॉस्पिटल चालू केलं होतं. एक 15 बेडचं सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आम्ही वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात केली. एक राहत्या घरी थोडेसे बांधकामात बदल करून आपण ते हॉस्पिटल चालू केलं होतं. साधारण कुठल्याही वैद्यकीय व्यावसायिकाचं जे काही आयुष्य असतं हे बऱ्यापैकी शिक्षणामध्ये जातं आणि सरांनी जसा आता उल्लेख केला की जे काही शिक्षण MBBSचं आहे हे साधारण 5 ते 7 वर्षांचा कोर्स असतो. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन 3 वर्ष, अनुभव घ्यायला 3 वर्ष, अशी साधारणपणे 12 वर्ष एक व्यवस्थित व्यावसायिक म्हणून डॉक्टरकी सुरू करण्यासाठी साधारण त्याच्या आयुष्यातले खर्च होतात. आणि 12 वर्ष साधारणपणे त्यानंतर ही वैद्यकीय सेवा दिल्यानंतर साधारणपणे MBBSला ॲडमिशन झाल्यानंतर आता 25 वर्षांनंतर आपण हे पाऊल उचलताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर बऱ्याच वेळा खूप ॲडजस्टमेंट आम्हाला तिथे कराव्या लागत होत्या. राहत्या घरी हॉस्पिटल चालू केल्यानंतर जसं जसे आपली ग्रोथ होत जाते तसं पेशंटची संख्या वाढते, आजूबाजूच्या लोकांना देखील त्रास त्याचा व्हायला लागतो. आणि जिथे ताजनेमळ्यात हॉस्पिटल आमचं होतं तर तिथे त्याच प्रकारचा जो एक त्रास आजूबाजूच्यांना म्हणा किंवा एक काम करताना देखील खूप अडचणी होत होत्या. आणि त्यामुळेच कोविडच्या साथीमध्ये त्या गोष्टींवर फारच जास्त प्रमाणात परिणाम झाला. आणि कोविडच्या काळी तुम्हाला माहिती असेल की जी साथ आली तर त्यावेळी पेशंटची संख्या खूप होती आणि सर्वच हॉस्पिटल्स म्हणजे आपल्याला कमी पडत होते. आणि त्या काळात एक मनात संकल्प आला की या पद्धतीनं आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, कुठेतरी आपण एक मोठ्या स्केलवरचं हॉस्पिटल एक आपण चालू केलं तर एक जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि ह्या एका विचारानं हॉस्पिटलची एक मनामध्ये पायाभरणी सुरुवातीला झाली. आणि त्यानंतर एक जागा शोधायला सुरुवात झाली. जागा शोधताना शहरातल्या जागा आता तुम्हाला माहिती आहेत खूप गगनाला भाव सगळे भेटलेले आहेत आणि एक शहरामध्ये जागाही तशा पुरेशा मोठ्या मिळत नाहीत. म्हणून आम्ही जागेच्या शोधामध्ये इथे गुलेवाडीमध्ये जागा ही आम्हाला मिळाली. आणि आदरणीय सीताराम राऊत साहेबांनी सुरुवातीला या जागेवर म्हणजे जागेसाठी मी जेव्हा त्यांना विचारायला गेलो होतो त्यांनी सुरुवातीला इथे मला वाटतं थिएटरचा ह्या जागेचा विचार केला होता, परंतु कोणीतरी त्यांना अप्रोच झालं होतं. पण त्यांनी तो एक प्राधान्य न देता म्हणजे हॉस्पिटल इथे होत असेल तर आम्ही नक्कीच ही जागा आम्ही तुम्हाला देऊ असं म्हणून त्यांनी आम्हाला ही जागा दिली. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे पण मनापासून खूप आभार. शहरापासून दूर चालला म्हणून अनेकदा वाटायचं आम्हाला की सगळे हॉस्पिटल तुम्ही बघाल तर आता सगळे नवीन नगर रोडला आहेत. ताजनेमळ्यामध्ये मेजॉरिटी हॉस्पिटल्स इथे आहेत. आणि जागेच्या म्हणजे अभावामुळे बऱ्याचदा तिथे वाहतूक कोंडी होते, बऱ्याच वेळा पार्किंगची समस्या आहे. आणि या सगळ्या समस्यांमुळे आम्ही थोडंसं शहराबाहेर येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मला काही मित्रांचे त्याला विरोध झाला की खूप बाहेर चालला आहे, खूप दूर चालला आहे, हॉस्पिटल एवढा लांब. पण आता कसं आहे की आता शहराचा विकास जसा होत गेला आहे तसं आपण बघतो की मोठे मोठे रस्ते आपल्याला आता अवेलेबल झालेले आहेत, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज सगळीकडे अवेलेबल आहेत. आणि त्यामुळे या जागी आम्ही हॉस्पिटल सुरू करण्याचं नियोजन केलं होतं. अनेक शासकीय योजना ज्या आता शासन सध्या राबवत आहे त्यामध्ये महात्मा फुले आरोग्य योजना असेल, पंतप्रधान आरोग्य योजना असेल, तर ह्या सगळ्या योजना चालवायच्या जर झाल्या तर जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत मला पोहोचता येईल आणि त्यांना सेवा देता येईल. या उद्देशानं इन्फ्रास्ट्रक्चर असणं खूप गरजेचं होतं. आणि त्यामुळे देखील हे हॉस्पिटल चालू करण्याचा त्यामागचा एक उद्देश माझा होता. तर आता ह्या हॉस्पिटल ज्यावेळेस आपण उभारतो तर त्यामध्ये सेवाभावी वृत्ती असणं तर गरजेचंच आहे, परंतु अनेक खर्चही प्रचंड असतात हे उभारणीसाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी. पण त्यातून एक फक्त ROI म्हणजे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट न बघता एक सेवाभाव ठेवून आम्ही प्रामाणिकपणा, सचोटीपणा आणि एक निमित्त भाव ठेवून हे हॉस्पिटल चालवण्याचा आमचा सर्व टीमचा उद्देश आहे. हॉस्पिटलचं नाव मुद्दाम बदलण्याचंही कारण असं आहे की सुरुवातीला आम्ही आरोटे हॉस्पिटल म्हणून ही सेवा चालू केली होती ताजनेमळ्यामध्ये. तर त्याचं एक नाव एक व्यापक स्वरूपामध्ये शिवम हॉस्पिटल आम्ही देण्याचं कारण असं आहे की शिवमचा अर्थ एक कल्याणकारी आणि जो एक सर्व जगाचा विधाता आहे, परमपिता आहे, तर त्याच्या नावाचा आम्ही यासाठी इथे हे केलं आहे की एक कायम आपल्याला ही भावना मनात राहावी की आपण एक ट्रस्टी भावना म्हणूनच इथे काम केलं पाहिजे. ही एक आमची त्यामध्ये मागची तळमळ आहे की
हे त्यामध्ये कुठलाही स्वार्थ न ठेवता हे एक लोककल्याणकारी काम असल्यामुळे तर याचा उपयोग हा समाजासाठी कसा सगळ्यात चांगल्या पद्धतीने करता येईल हा आमचा उद्देश आहे. आज डॉक्टर अतुलजी आरोटे आणि डॉक्टर स्वप्नाली आरोटे शिवम हॉस्पिटलचा हा उद्घाटन प्रसंग ज्यांच्या करकमलातून संपन्न झाला आहे ते त्यांचे आजी आणि आजोबा. खरं तर 12 वर्ष म्हणजे एक तपापासून तुम्ही आरोग्य सेवेमध्ये आहात आणि एक नावाजलेली आरोग्य सेवा तुम्ही दिली आणि आज उलट तुम्ही निवांत बाजूला हे हॉस्पिटल उभं होतंय तर लोकांना सहज इथं पार्किंगची व्यवस्था नीटशी होणार आहे, शांतता भेटणार आहे, गजबजलेला परिसर नसणार आहे आणि जी काही चांगली आरोग्य सेवा द्यायची आहे त्याला सगळं वातावरण तुम्ही पूरक केलं आहे. आणि आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये गुण जर आला तर लोक कुठं पण जातात. म्हणजे असं काही नाही तुम्ही जर हरिश्चंद्रगडावर बसले आणि गुण आला तर लोक तिथपर्यंत पण म्हणजे शेवटी. आणि काही लोक म्हणते गोळ्या सारखेच देतात पण काहींचा हातगुण असतो. आता तुमचं बोलणं वागणं आणि तुमच्या स्वभावातलं सगळं आणि एकंदरीतच तुमच्यावरती शिवबाबाची कृपा आहे असं म्हणते. चिकित्सा ही असे ते आयुर्वेदामध्ये काहीतरी एक श्लोक आहे की तुम्ही चिकित्सा करत असताना क्वचित अर्था क्वचित मैत्री क्वचित देशा चिकित्सा नास्ती निष्फला. म्हणजे त्याच्यात कधी पैसा भेटेल तुम्हाला, कधी मैत्री भेटेल, कधी तुम्हाला पहिलं राहायचं व्हिजिटला जायचं. आता ते आमच्या नशिबाला राहायचं, तुम्हाला मोठ्या डॉक्टरांच्या नाही नशिबाला. तर व्हिजिटच्या निमित्तानं तुम्हाला परदेशवारी म्हणजे कुठंतरी जायला भेटतंय. तर हे सगळं त्या चिकित्सेनं म्हणजे जर तुम्हाला पैसा नाही भेटला तरी चिकित्सा काही निष्फळ नाही. आणि कर्मधर्म संयोगानं तुमची फॅमिली वेल सेटल आहे त्यामुळं तुम्हाला ती काही अडचण नाही. हा लक्ष्मीची वरदास्त आहेच तुमच्यावर. त्यामुळं आणि एवढ्या सगळ्या आजारपणात तुम्ही चांगली सेवा. तर खरं तर लोक म्हणायचे त्या करोनाच्या काळात की आमच्या डॉक्टर लोकांनी उगाच पेशंट आणून ठेवले आमचं केलं. पण तुम्ही आठवा की त्या करोनाच्या काळात तुमच्या सख्या भावाला आणि सख्या बहिणीला तुम्ही भेटायला सुद्धा जात नव्हते, घरात पण घेत नव्हते. त्यावेळेस या डॉक्टर लोकांनी ट्रीटमेंट दिली आहे. आलं का लक्षात? त्यांनाही जीव होता ना. तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलसाठी तर शुभेच्छा देताना हा विचार करावा लागेल लोकांना आजारी पडायला कशा शुभेच्छा देऊ. त्यामुळे तुम्ही लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. म्हणजे आजारी पडल्याच लोकांनी यावं असं नाही, तरी हेल्थ चेकअपसाठी यावं आणि सुदृढ राहावं आणि आलेल्या रुग्णांची रंजलेल्या गांजलेल्यांची सेवा तुमच्याकडनं चांगली व्हावी आणि त्यासाठी ईश्वरानं तुम्हाला पण उदंड चांगलं आयुष्य द्यावं ह्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. प्रथम मी शिवम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. म्हणजे या आरोग्य हॉस्पिटल या नावानं अनेक वर्ष सेवा ही डॉक्टर अतुल आणि डॉक्टर सौभाग्य स्वप्नाली, डॉक्टर सौभाग्य स्नेहल आणि डॉक्टर अंकुश यांनी केलेली आहे. आणि एक अत्यंत लोकप्रियता हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे. खरं या निमित्तानं मी सांगेल की जसं इथे उपस्थित असलेले दशरथराव आरोटे हे तर आमचे एक इंजिनियर आणि एक लोकप्रिय व्यक्तिमत्व. रामनाथजी आरोटे हे अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आमच्या सगळ्या मित्रमंडळीमधलं संगमेर शहरातलं तालुक्यातलं राहिलेलं आहे. अकोला तालुक्यात निश्चितच असेल कारण त्यांचा तो तालुका आहे. आणि त्यामुळं साहजिकपणे अकोला संगमेरचं दोघांचं हे एक कुटुंब एकत्रित पद्धतीनं जिव्हाळ्याचं नातं सांभाळणारं आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक सेवा म्हणून अत्यंत सुंदर पद्धतीनं डॉक्टर अतुल आणि डॉक्टर अंकुश आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही सेवा पुढे चालवलेली. तसे मोठे भाग्यवान आहे हे अतुल आरोटे कुटुंब की आदरणीय दशरथराव आरोटे आणि मातोश्री सौभाग्यवती देऊबाई आता वय त्यांचं जवळपास म्हणजे 85च्या 90च्या दरम्यान ते दोघांचं वय हे इतकं आनंदी वडीलधारक कुटुंब मी नाही पाहिलं. इतके आनंदी दोघे. मी विचारलं वय काय तर आई म्हणल्या माझं वय 85. म्हणलं मग यांचं 90 असेल.
नाही म्हणे ते तर 87 सांगतात. तर ते म्हणले हिची जन्मतारीख चुकीची शाळेत नोंदवली होती हिच्या आई वडिलांनी म्हणून एवढा किती आनंद या वयामध्ये पाहा म्हणजे. पण मी आणखी एक गोष्ट बोललो त्यामध्ये तर तुम्ही आनंदी आहे कदाचित खूपच ते म्हणजे आयुष्यभर आम्ही आनंदी राहिलो दोघे एकत्र. पण म्हणलं आताचा जो आनंद आहे ना तो तुमच्या स्वभावाचा भाग जरी असला तरी मुलं आपले पुढं जाणं, नातू पुढं जाणं, पतोंड पुढं आणखी चांगले निघणं हे जे भाग्य आहे ते तुम्हाला मिळालेलं दिसतं जे अर्थी आता आनंदी आहेत. शेवटी पुढची पिढी कशी निघाली याच्यावर म्हातारीचा आनंद अवलंबून असतो. आई म्हटलं नाही नाही ते तुम्ही एकदम बरोबर ओळखलं पाहिजे. खूप आनंद आहे म्हणे आमचा सगळ्यांचा आणि गोकुळे पाहिजे. आता हे भाग्य त्यांना आहे असे आशीर्वाद डॉक्टरांच्या पाठीशी आहेत. एक हॉस्पिटलचा प्रकल्प खूप मोठा घेतलेला आहे म्हणजे इतका सोपा नाही. एवढा मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळजवळ 6,000 स्क्वेअर फुटाच्या 5 फ्लोअर्स करणं म्हणजे 30,000 स्क्वेअर फूट एवढं मोठं आहे. आणि जी जी आवश्यक गोष्ट मल्टी स्पेशालिटीला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट केलेली. एक फुल फ्लेज हॉस्पिटल म्हणजे इथे आलं तर कोणताही काही तुम्ही आजारी असाल कोणत्या प्रकारचं असेल प्रॉब्लेम तरी म्हणजे असा विचार करायचं कारण नाही. इथे आल्यानंतर ते सगळ्या प्रकारावर काम केलं जातं. कारण डॉक्टर अतुल स्वतःच MD आहेत, ताई तसं डेंटिस्ट आहेत, परंतु त्यांची एकत्र सेवा खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आणि असं गरज अशी असते आता इकडे तिकडे फिरायला जायची गरज नाही. इथं आलं सगळं होतं बाहेर निरोगी पुन्हा चांगलं आरोग्य घेऊन जायचं ही संधी निश्चितपणे या हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे. गुलेवाडी आणि या परिसरामध्ये आता एक चांगल्या पद्धतीनं हे हॉस्पिटल आपल्या सगळ्या जनते सेवेकरता उपलब्ध झालेलं आहे. आणि हे आपण सगळेजण आपण शुभेच्छा देण्याकरता आहे की आपल्याकडं जो पेशंट येईल तो चांगला तंदुरुस्त व्हावा आणि आनंदाने पुन्हा घरी गेला पाहिजे आणि रमला पाहिजे. ही शुभेच्छा आजच्या निमित्तानं आमच्या या सगळ्या आमच्या डॉक्टर कुटुंब मित्रांना आणि आरोग्य परिवाराला मी या ठिकाणी देतो. अत्यंत सुंदर कार्यक्रम केला, सुंदर हॉस्पिटल, सुंदर कार्यक्रम याकरता त्यांचं अभिनंदन. यावेळी आरोटे परिवारातील रामनाथ आरोटे, विद्याताई आरोटे, डॉक्टर अतुल आरोटे, डॉक्टर स्वप्नाली आरोटे, डॉक्टर अंकुश आरोटे, स्नेहल आरोटे आदींचा आरोटे परिवार आणि अकोले तालुक्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक दत्तात्रय आरोटे यांनी केलं. यावेळी घुलेवाडी, संगमनेर आणि अकोले तालुक्यातील मित्रपरिवार, नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव. अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.